तर हॅलो, मी मधू आणि एक खूप चांगला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे म्हणून मला व्हिडिओचा मोह काही आवडला नाही. जशी ऑफिसमधून आले तसं त्याच युनिफॉर्ममध्ये मी व्हिडिओ बनवते. तर ज्या पण ठिकाणी तुम्ही काम करता, पहिली गोष्ट तर जिथं तुम्ही काम करता ते काम तुमचं आवडीचं असलं पाहिजे. आणि जिथं तुम्ही काम करता त्या जर ठिकाणी नवीन लोक जर आले कामासाठी, तर त्या लोकांना असं लाईटली घेणं चुकीचं आहे बरं का. त्या लोकांना तुम्ही खरं तर कॉम्पिटिटर म्हणून घेतलं पाहिजे, त्यांना कॉम्पिटिशन म्हणून घेतलं पाहिजे की बाबा आपण इथं काम करतोय आणि ही जर लोक आपल्या पुढे चालली, वाईट नाही होणार आहे पण पुढे चालली तर कुठेतरी तुमची जागा घेतली जाणार आहे. म्हणून तुम्हाला ती गोष्ट सेव्ह करायची असते. आणि तसंच कुठेतरी माझ्यासोबत पण होतं. तर आमच्या ऑफिसला नवीन लोक जॉईन झाली आहेत, तर मला कुठेतरी कॉम्प्लेक्स म्हणू शकता, वाईट शब्द आहे मान्य आहे, पण कॉम्प्लेक्स म्हणू शकता, तो आला होता. आणि म्हणजे कारण असं की उद्या आमच्या ऑफिसला आमचे सिनियर येणार नव्हते. पण मग सगळ्यांनी म्हणजे असं मी पण ठरवलं की हां चला उद्या काम कमी तर आपण पण नको यायला. पण जेव्हा ते नवीन लोकांनी असं म्हणलं की आम्ही उद्या ऑफिसला येणार आहेत बाबा, तेव्हा मला झालं की नाही, मी पण आलं पाहिजे. आणि उद्या काही काम नसेल तरी मी ऑफिसला जाणारच आहे. मी ते ठरवलं. आणि मुळात ते लोक आल्यापासून मला अभ्यास करण्याचा उत्साह जास्त आला. कारण समजा त्यांनी मला एखादी गोष्ट विचारली आणि मला ती जर नाही जमली तर ही माझ्यासाठीच वाईट गोष्ट असणार आहे की मी एवढं दिवस झालं काम करते आणि मला काहीच नाही जमणार आहे. तर मला सांगायचं हेच आहे की जिथं तुम्ही काम करता तिथं कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ते हेल्दी असणं गरजेचं आहे, असं पॉलिटिक्स राजकारण नको. तिसरी गोष्ट त्या फिलॉसॉफीमध्ये नाही जगलं पाहिजे की माणूस हा स्वतःशी स्पर्धा करतो किंवा स्वतःची स्पर्धा असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी फिलॉसॉफी कामाला येत नाही. त्यामुळं कधीतरी तुम्हाला दुसऱ्याशी पण कॉम्पिटिशन केलं पाहिजे. बाय.